देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर का शरद पवार पर हल्ला। मुंबई के विधानसभा चुनाव में शिवसेना के आमदार राष्ट्रवादी पक्ष के होने से शायद चुनकर आए, ऐसा तंज विरोधी पक्ष के नेता प्रवीण दरेकर ने शरद पवार पर किया। शरद पवार इन्होंने आज के सामना के माध्यम से भाजपा को मिले 104 आमदार केवल शिवसेना की ओर से मिलने का दावा किया था, जिस पर दरेकर इन्होंने अपना प्रत्युत्तर दिया है। फडणवीस पक्षाच्या राष्ट्रीय प्रक्रियेत सहभागी नसतात। मला वाटतं राष्ट्रवादी नावाचा अख्खा पक्ष महाराष्ट्र वगळता राष्ट्रात कुठेच दिसत नाही। मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला होता, पण कोरोना आणि दुष्काळासारख्या प्रसंगी सत्तेत नसताना घरात न बसता पुन्हा पुन्हा लोकांपर्यंत पोहोचल्याने देवेंद्रजी कौतुकाचा विषय बनलेले आहेत। महाआघाडीत कोणाचाच रिमोट कंट्रोल नाही, म्हणूनच कोणाचा कोणाला पायपोस या ठिकाणी नाही। ज्याला जे वाटेल तो ते करतो। आज हा रुसतो, उद्या तो रुसतो आणि म्हणूनच कोरोना पसरतो। उदाहरणार्थ सकाळी आरोग्य मंत्री सांगतात कुठल्याही परिस्थितीत लॉकडाऊन होणार नाही आणि संध्याकाळी मुंबई, ठाणे, पुणेसह प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा होती। भाजपचे 105 आमदार शिवसेनेमुळे निवडून आले, मग शिवसेनेचे बहुधा राष्ट्रवादीमुळे निवडून आले असावे। तो वही राज्य के गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इन्होंने पालघर के मोखाड़ा तालुका के जंगलों का दौरा किया। तो करत असताना मी सूर्यमाळ या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तवर इथलं निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी आलो। इतकं सुंदर परिसर मी खूप वर्षानंतर बघतो। माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर खूप जागा बघितल्या, पण हे जे काही विहंगम दृश्य आहे म्हणजे हे मला वाटतं ॲमेझॉन फॉरेस्ट सारखं दिसतं। आपण मुंबईपासून फक्त आणि फक्त 80 किलोमीटर लांब आहोत आणि जवळजवळ 1000 एकरचा प्लॅटो आहे आणि चहूबाजूला घनदाट अरण्य। असे इथले आदिवासी लोक सांगतात की याच्यात म्हणजे सगळे वन्य प्राणी। पण एकंदर इथलं वातावरण बघितल्यानंतर कोविडच्या त्रस्त वातावरणात, कोविडच्या डिप्रेसिंग वातावरणात हा काहीतरी एक चांगलं सुखद आश्चर्य होतं। आणि मला वाटतं की इतकं निसर्गरम्य, इतका सुंदर परिसर काही वर्षानंतर, आणि खरं तर लाईव्ह येण्याचं कारणच एवढं होतं की गेले 3 महिने तो जो काय कोविडचा भडीमार डोक्यावर, मनावर, हृदयावरती, स्वभावावरती झाला, त्याच्यातनं एका मोकळ्या वातावरणात आलो आणि मला सगळ्यांना त्याचं म्हणजे दर्शन घडावं आणि खरंच काय प्रकार आहे हा बघण्यासाठी म्हणून म्हणजे खाली एक गाव आहे, किती निसर्गरम्य गाव दिसतंय बघा, आमला त्याचं नाव आहे, आमला गाव। त्याच्या बाजूनी नदी गेली आहे, ती नदी अशी विळखा घालून परत अशी म्हणजे मध्ये एक टापू तयार केल्यासारखं तुम्ही तिथे बघा। तिथे मला माहित नाही व्हिडिओमध्ये दिसेल की नाही, पण तिथनं एक असा झरा, मोठा झरा असला तो इथनं छोटा दिसतोय, पण एकंदरीत ते सगळं बघा। आणि अमेरिकेचं ॲमेझॉन फॉरेस्ट टाईप करून ॲमेझॉन फॉरेस्ट म्हणून तुम्ही गुगलवर जा, तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळं काय दिसणार। हे पालघरमध्ये आहे, पालघर आणि नाशिकच्या बॉर्डरमध्ये आहे। इथनं नाशिक माझ्या अंदाजाने 71 किलोमीटरवर आहे, ठाणे इथनं 71 किलोमीटरवर आहे। ह्याला व्हर्जिन म्हणता येतं ना, व्हर्जिन फॉरेस्ट, तसा व्हर्जिन फॉरेस्ट आहे। अजून इथे कोणाचं लक्ष गेलेलं नाही। येणाऱ्या काळामध्ये मंत्री म्हणून इथे आदित्य ठाकरेंना देखील ह्या जागेवरती आम्ही आणणार आहे आणि आमदार आमचेच आहेत, माननीय भुसारा साहेब। भुसारांचा हा शोध आहे आणि मला वाटतं मी आदित्य ठाकरेंना घेऊन येऊन एक नवीन पर्यटन स्थळ जे मुंबईच्या जवळ असेल, समुद्र सपाटीपासून उंचावर आहे, म्हणजे माझ्या अंदाजाने भुसाराजी हे 2000 फुटापेक्षा जास्त उंची याची समुद्र म्हणजे पर्यटन समुद्र सपाटीपासून, म्हणजे याचा अर्थ 365 दिवस 24 तास इथे थंड वातावरण असणार। इथे जर उगवलं तर लिची चांगली येऊ शकते, स्ट्रॉबेरी चांगली येऊ शकते, समुद्राच्या जवळ असल्यामुळे इथे आंबाही चांगला येऊ शकतो। म्हणजे लागवडीलाही अतिशय उत्तम अशी जागा आहे। माती मी बघितली, लाल माती आहे
त्यामुळे ह्या जागेचं मार्केटिंग मी करायला आलेलो आहे, पण मी पहिल्याच भेटीत या जागेच्या प्रेमात पडलो. हिंदू हृदय सम्राट इन्हें शरद पवार का विरोध था, किरीट सोमैया का ठाकरे को प्रति सवाल. शरद पवार इन्होंने बाला साहब ठाकरे के मूल विचारों हिंदुत्व के लिए भाजपा के साथ युति की. इस बाबत का खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खुद करे, ऐसा भाजपा नेता किरीट सोमैया इन्होंने शरद पवार की मुलाकात पर शिवसेना को तंज कसा. आता शरद पवार साहेबांनी बाळासाहेबांच्या मूळ विचाराला हिंदुत्वासाठी भाजपची युती केली. हिंदू हृदय सम्राट त्याला आक्षेप घेतलाय, तर त्या संबंधित स्पष्टता तो उद्धव साहेबच करू शकतात. तो वही एनसीपी प्रमुख शरद पवार ने महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को लेकर सामना में कहा है, किसी राजनेता को जनता के बीच जाकर नहीं कहना चाहिए कि मैं ही वापस आऊंगा. उन्होंने कहा, मतदाताओं ने इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी जैसे नेताओं जिनके साथ पूरा देश खड़ा रहता था, उन्हें भी गिरा दिया. इसीलिए ऐसी गलतफहमी में नहीं रहना चाहिए. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.